नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये गणपतीकरिता मोदक वस्त्रमाळ करू. त्याकरिता अगोदर कापूस निवडून घ्यायचा. हा बोंडाचा कापूस आहे. सरकीच्या आजूबाजूचा कापूस काढायचा व सरकी बाजूला करायची. ही सरकी आहे. आजूबाजूचा कापूस काढायचा. असा निवडला की वाती छान होतात. कापसाला पिळी छान पडते. कापसाला पिंजून घ्यायचे. कापूस समोर ओढायचा व अंगठ्यामध्ये पकडायचा. असे 7-8 वेळा करायचे म्हणजे कापूस छान पिंजल्या जातो. यातला एवढा कापूस घ्यायचा, थोडा ओढायचा. हातावर कापूस ठेवून दुसऱ्या हाताने घासायचे. अशा 7 वाती करायच्या म्हणजे एका मोदकाला लागणाऱ्या वाती तयार होतात. ह्या बघा, मी या वाती करून घेतल्या. 4 आणि 3 7 वाती आहे. बाजारात अशा वाती मिळतात. याला पेरू म्हणतात. याच्या सुद्धा वाती करता येतात. हे बघा, यातली एक वात काढायची. असं थोडं तोडून घ्यायचे. याला थोडं लांब करायचे व हातावर दुसऱ्या हाताने घासायचे. अशा प्रकारे वाती करता येतात. किंवा बाजारात विक्रेती वाती मिळतात, त्याचेही करू शकतात. एवढ्या वातीच्या आकाराचा कापूस घ्यायचा. हातावर दुसऱ्या हाताने घासायचा किंवा वसा काढून वाती केल्या तरीही चालतं. मी एवढ्या वाती करून घेतल्या. एवढा छोटा कागद गोल कापून घ्यायचा. कागदावर गोल काढून घ्यायचे व गोल कापायचे म्हणजे बेस छान तयार होतो. हा कागद प्लॅस्टिकवर ठेवायचा. जर ताटावरच ठेवून केले तर ताटाला चिकटेल. त्यामुळे अगोदर प्लॅस्टिक पेपरवर ठेवला तरीही चालतं. मी झाकण ठेवले. कागदी गोलावर फेविकॉल थोडा टाकायचा व त्यावर एक अशा 7 वाती ठेवायच्या. मधोमध एक वात ठेवायची, त्यावर दुसरी. थोडा फेविकॉल टाकायचा. 3, 4 थोडा फेविकॉल टाकायचा. 5, 6 फेविकॉल टाकायचा आणि 7 याला थोडं प्रेस करायचे. मी याच झाकणाने थोडं प्रेस करते. थोडं सोकू द्यायचं. हे ओले आहे. याला थोडं बाजूला करते. अगोदर हे करून ठेवले होते ते बघू. यातला थोडा कापूस घ्यायचा, गोल करायचा. थोडं दूध घेऊन पिळी पडायची म्हणजे पूर्ण गोल येतो. बाइंडिंग छान होते. वाती हातावर ठेवायच्या. त्यात कापसाचे गोल सारण भरायचे. वाती वर ओढायच्या. आकार व्यवस्थित करायचा. वाती वर ओढल्या की थोडं सूत बांधायचे. गाठही पाडू शकता. गाठ पाडायची. गाठ पाडली की पक्क राहतं. बाजूचे सूत कापून घ्यायचे. मोदकाचा आकार व्यवस्थित करायचा. वर थोडं जास्ती आहे हेही कापून घ्यायचे. थोडं दूध लावून पीळ द्यायची. मोदक छान दिसतो. वाती व्यवस्थित करून घ्यायच्या. बेस करिता कागद ठेवला होता तो कागद काढून घ्यायचा. कागद निघत नसेल तर असू द्या. या वरच्या भागाला थोडं दूध लावायचे. मोदकाची वस्त्रमाळ करायची. याकरिता 11 मोदक करायचे. मोदक सुंदर दिसतो. परत अगोदरचे बघू. कापूस घ्यायचा. याचे असे गोल करायचे व थोडे दूध लावायचे. दूध लावले की व्यवस्थित राहतं. हा भाग पूर्ण व्यवस्थित राहतो. ह्या वाती हातात घ्यायच्या. त्यात कापूस ठेवायचा व वाती पूर्ण वर घ्यायच्या. वाती जवळ करायच्या. पूर्ण वाती सारणाच्या वर येऊ द्यायच्या. एकही वात सुटायला नको. त्याला थोडं सूत बांधायचे. कापून घ्यायचे. वरचेही थोडे कापून घ्यायचे. मागील कागद काढायचा. वर दूध लावायचे. पीळ द्यायची. असे 11 मोदक करायचे आहे. जर गणपती मोठा असेल तर वाती मोठ्या करून आतील कापूस म्हणजे सारण जास्ती भरून मोदक मोठा करावा. परत एक करू. 2, 5, 6, 7 वाती घ्यायच्या. कागदावर फेविकॉल टाकायचा. त्यावर वात ठेवायची. दुसरी वात ठेवायची. 3, 4, 5 थोडा फेविकॉल टाकायचा. 6, 7 वाती झाल्या. प्रेस करायचे. वाती सारख्या घ्यायच्या. याला थोडं सोकू द्यायचं. एवढा कापूस घ्यायचा व गोल करायचे. थोडंसं दूध लावून पिळी द्यायची. कापसाचा आकार छान येतो. यात ठेवायचा. आजूबाजूच्या पूर्ण वाती ओढून घ्यायच्या. त्याला सूत बांधायचे किंवा जो कापूस आत ठेवला त्याला थोडा फेविकॉल लावून वाती वर ओढायच्या. वाती व्यवस्थित राहतील. सूत कापून घ्यायचे. मागील कागद काढून घ्यायचा. वाती पूर्ण व्यवस्थित करायच्या. पिळी पडायची. थोडं वर जास्ती कापूस असेल तर कापून घ्यायचे. 7 वाती ऐवजी 9, 11 पण वाती घेऊ शकता.
हा बघा, छान मोदक तयार झाला. आता वस्त्रमाळ करू. त्याकरिता मी व्हेल्वेटची अशी पट्टी घेतली. रिबन किंवा लेसही वापरू शकता. शक्यतो लाल रंगाची घ्यावी. गणपती मोठा असेल तर त्यानुसार लेस घ्यायची. 2 भाग करायचे. खाली प्लास्टिक पेपर ठेवून त्यावर लेस ठेवायची. थोडा फेविकॉल लावून त्यावर लेस ठेवून चिकटवायचे. प्रेस करायचे. सोकत ठेवायचे. असे 10 मोदक तयार करून घ्यायचे व हा एक 11 वातीचा मोठा मोदक. बाकीचे सर्व 7-7 वातीचे मोदक आहे. हा 11 वातीचा असल्यामुळे थोडा मोठा आहे. हा मध्यभागी ठेवायचा. अगोदर असे ठेवून बघायचे. आता मोदकाला शेंदूर लावायचा. शेंदूरमध्ये थोडं दूध घालून मिक्स करायचे. मोदकाच्या वरच्या बाजूला शेंदूर लावायचा. पीळ द्यायची. शेंदूर मोदकाला लावला की मोदक सुंदर दिसतो. त्याचप्रमाणे वस्त्रमाळ करताना एक मोदक लेसवर ठेवायचा. हा मोठा मोदक मध्यभागी ठेवायचा. लेस खाली प्लास्टिक पेपर ठेवला म्हणजे लेस खाली चिकटत नाही. थोडा फेविकॉल टाकायचा. त्यावर मोदक ठेवून प्रेस करायचा. त्याचप्रमाणे थोडा फेविकॉल वर टाकायचा. त्यावर मोदक ठेवून प्रेस करायचे. परत वर फेविकॉल टाकायचा. सारख्या अंतराने फेविकॉल टाकून मोदक ठेवायचा. शिवाय गणपतीला शेंदूर प्रिय आहे. परत फेविकॉल टाकायचा. मोदक ठेवायचा. खालील लेस शक्यतो लाल रंगाची घ्यायची. गणपतीला लाल रंग प्रिय व दिसायलाही सुंदर. दोनही बाजूने 5-5 मोदक ठेवायचे. बघा किती सुंदर मोदक वस्त्रखार मोदक परत प्रेस करून घ्यायचे. सरकले असतील तर ओले असतानाच व्यवस्थित करायचे. कुंकामध्ये थोडं दूध घालून मिक्स करायचे. त्याचप्रमाणे हळदीमध्ये दूध घालून मिक्स करायचे. या मोदकाला थोडं हळद कुंकू लावायचे. कापसाच्या वस्त्रमालाला हळद कुंकू लावतो त्याचप्रमाणे याला हळद कुंकू लावायचे. बोटानेही हळद कुंकू लावू शकता. मोदकाला प्रथम हळद लावायची. हळदीच्या मध्ये कुंकू लावायचे. कुंकवाचा ब्रश आहे त्यामुळे अगोदर वरच्या मोदकाला कुंकू लावून घेतले. कुंकू लावायचे. त्याचप्रमाणे हळदही लावायची. हळद कुंकू लावलेली वस्त्रमाळ छान दिसते. वस्त्रमाळ पांढरी ठेवत नाही तर हळद कुंकू लावतो. तुम्हाला कोणती वस्त्रमाळ आवडली त्यानुसार करा. केवळ शेंदूर लावला तीही वस्त्रमाळ सुंदर दिसते. ही बघा, मोदकाची वस्त्रमाळ तयार झाली. तुम्हाला कोणती वस्त्रमाळ आवडली कॉमेंटद्वारे कळवा.